तर चला एका नवीन कॅपकट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघायचं आहे कॅपकट इन्फॉर्मेशन पार्ट 2. तर चला बघू. तर आता तुम्हाला सगळ्यात आधी कॅपकट उघडायचा आहे. त्यामध्ये तुमचा व्हिडिओ अपलोड करून त्यावर टॅप करा आणि खालच्या साईडला सॉन्ग देखील अपलोड करून घ्या. तुमच्या सॉन्गवर टॅप करून खालच्या साईडला बीटच्या ऑप्शनवर टॅप केला की तुम्हाला अशा प्रकारे बीट देखील देता येते. तर आता बीटचा काय उपयोग असते तर तुम्हाला बीटनुसार एडिटिंग देखील करता येते. तर आता बीट द्यायचं कुठं, तुमच्या जिथं सॉन्गची व्हॅल्यूम जास्त होती तिथं देऊन टाकायचं आणि तिथे तुम्ही खालच्या साईडला ऍड बीटवर टॅप करून तुम्ही बीट देऊ शकता आणि कॅन्सल देखील करू शकता. आणि हे जर तुम्हाला प्रॉपर मध्ये करता येत नसेल तर ऑटो जनरेटरवर देखील टॅप करू शकता आणि खालच्या साईडला त्याची लेंथ देखील कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि तुमच्या सॉन्गवर टॅप करून खाली फेडच्या ऑप्शनवर टॅप केला तर तुम्ही इन आउट देखील मला स्क्रीनवर दिसायला असे सॉन्गची व्हॅल्यूम कमी जास्त करू शकता. आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो फ्रीज म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओचा एक प्रॉपर मध्ये स्क्रीनशॉट देखील काढू शकता आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ प्रॉपर मध्ये फ्रीज होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्ही ओव्हरलेच्या ऑप्शनवर टॅप करून असं ओव्हरलेला देखील घेऊ शकता तो व्हिडिओ आणि त्याला असं प्रॉपर मध्ये ऍडजस्ट करून झाल्यावर त्याला आणि त्या ओव्हरलेला घेतलेल्या व्हिडिओ तुम्ही प्रॉपर मध्ये असं डिलीट देखील करू शकता. तर आता तुम्ही ट्रेंडिंग व्हिडिओ मध्ये तीन बघितला जाशील, तुमच्या व्हिडिओला झूम आउट झूम इन करायला देखील येते. ते कसं करायचं ते देखील बघायचं आहे. तुम्हाला वरच्या साईडला प्लसचा ऑप्शन दिसत असेल बारीक मध्ये, त्यावर टॅप करायचा आहे. तुमच्या व्हिडिओला सुरुवातीला एक आणि शेवटला एक देऊन घ्यायचा आहे आणि शेवटच्या की फ्रेमला झूम करून टाकायचा आहे. मग तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसूनच जाईल ते प्रॉपर मध्ये कसं होतं ते. आणि त्या की फ्रेमला तुम्ही वरच्या मायनसच्या ऑप्शनवर टॅप करून घालू देखील शकता. आणि तुमच्या व्हिडिओला की फ्रेम देऊन दिल्यावर त्याच्याच पलीकडच्या साईडला तुम्हाला ग्राफचा ऑप्शन मिळते, त्यावर टॅप करून तुम्ही तुमच्या व्हिडिओला प्रॉपर मध्ये एक वर्क करत त्याला ग्राफ देखील लावू शकता. आता त्यानंतरचा जो ऑप्शन आहे ते मास्किंग, तर त्यामध्ये तुम्हाला ढीक प्रकारचं मास्किंग बघायला मिळते. त्यामध्ये आता मी रेक्टँगल सिलेक्ट केलोय. आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे देखील ऍडजस्टमेंट करता येते आणि त्या मास्किंगचं तुम्हाला राऊंडेड कर्व देखील करता येते. आणि हे सगळं तुम्हाला प्रॉपर मध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये बघूनच करायचं आहे. आणि हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला प्रॉपर मध्ये पलीकडच्या साईडला एक फेदरचा ऑप्शन मिळेल, त्यावर टॅप करून तुम्ही तुमच्या व्हिडिओचा फेदर देखील कमी जास्त करू शकता. आणि त्याच्याच पलीकडच्या साईडला तुम्ही तुमच्या मास्कला रोटेट देखील करू शकता आणि त्याच्या पलीकडच्या साईडला साईज देखील तुम्ही तुमच्या मास्कची कमी देखील करू शकता. आणि आता हे सगळं झालं तुम्हाला प्रॉपर मध्ये तुमच्या व्हॉइसला एक साऊंड इफेक्ट देखील देता येतोय. आणि आता ते तुम्ही ऑडिओ इफेक्ट मध्ये जाऊन बघू शकता. आणि आता त्यामध्ये तुम्हाला ढीक प्रकारचा ऑडिओ इफेक्ट बघायला मिळतात. आणि आता त्यानंतर शेवटचा ऑप्शन म्हणजे रिमूव्ह बीजी. आता त्यामध्ये काही मी प्रॉपर मध्ये डिटेल सांगत बसत नाही, त्यावर एक आपण सेपरेट व्हिडिओ करायचा आहे. आणि आता सगळ्यात आधी त्या रिमूव्ह बीजीवर टॅप करून घ्या आणि त्यामध्ये आतल्या साईडला गेल्यावर तुम्हाला असं 4 ऑप्शन मिळतात. त्या पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्ही ऑटो रिमूव्ह देखील तुमचा ऑब्जेक्ट करू शकता आणि सेकंड ऑप्शन मध्ये तुम्ही तुमच्या ब्रशने देखील करू शकता आणि त्याला इरेज देखील तुम्ही करू शकता. आणि त्याच्याच पलीकडच्या साईडला तुम्हाला स्ट्रोकचं देखील ऑप्शन मिळते, तुम्ही रिमूव्ह केलेल्या ऑब्जेक्टला स्ट्रोक देखील लावू शकता प्रॉपर मध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पेजचं बेल आयकन देखील दाबू शकता. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात पहिला दिसेल.